नमस्कार टेंभुर्णीकर, कसे आहात सगळे? मजेत ना? तर असायलाच पाहिजे. आजच्या ब्लॉगची सुरुवात झाली आपली सकाळी स्वयंपाक करण्यापासून. आज सकाळी अंघोळ केल्यानंतर न उठल्या उठल्या पहिलं मला स्वयंपाक करायचा होता. तर मी स्वयंपाक करत होते आणि बाळूमामांची मस्त गाणी लावलेली आणि ते ऐकत मी स्वयंपाक करत होते. आणि स्वयंपाक करता करता माझ्या डोक्यात असा विचार होता की क्लिनिकला तर जायचं होतं आणि क्लिनिकला गेल्यानंतर मला एक ऑफर काढायची होती. कारण की बरेच म्हणजे अजून तर मी क्लिनिकसाठी काही ऑफर काढली नाही, शॉपमध्ये काढलेली, बट क्लिनिकसाठी काढली नव्हती. तर क्लिनिकमध्ये मला जास्त करून महिलांसाठी मला एक ऑफर काढायची होती. तर ती अशी होती की आपण बाहेर मार्केटमध्ये हायड्रा फेशियल वगैरे करतो, 7,000 8,000 त्याचे चार्जेस घेतात. बट मी अशी ऑफर काढणार आहे की हायड्रा फेशियल, ॲडव्हान्स हायड्रा फेशियल फक्त 2099मध्ये, म्हणजे 3,000मध्ये. आणि लवकर स्वयंपाक करून मला क्लिनिकला जायचं होतं आणि थोडंसं बाहेर पण जायचं होतं आपल्या राजलक्ष्मी गारमेंट्स दुकानच्या खरेदीसाठी. आणि सकाळी शेटनी नाश्ता केला नव्हता तर त्यांना लवकर भूक लागलेली, त्यासाठी मला लवकर स्वयंपाक करायचा होता. तर मी पटकन स्वयंपाक आवरला. शेठ आले होते आणि त्यांना जेवायला वाढलं, ते जेवतच होते. तोपर्यंत मी राहिलेल्या 2 चपात्या पण करून घेतल्या. आणि ठीक आहे, तर आता आपण बघूयात पुढं काय होतंय ते. तर निघालो आम्ही बाहेर आणि बाहेर जाताना मध्येच मला तहान लागली. तर आणि आम्हाला वाटेतच नारळ पाणी पण दिसलं. मग आम्ही नारळ पाणी घेतलं, ऊसाचा रस पण घेतला आणि दुकानची थोडीशी खरेदी करून ॲक्च्युली आम्ही ते हेडफोन आणण्यासाठी गेलो होतो. तर हेडफोनचा स्टॉक आपल्याकडे अवेलेबल झालेला आहे. ज्यांना पाहिजे त्यांनी प्लीज लवकरात लवकर येऊन हेडफोन घेऊन जावा. नारळ पाणी घेतलं आणि त्यानंतर आम्ही थेट आलो दुकानात. मग क्लिनिकला आल्यानंतर माझं एक पार्सल रिसीव झालेलं होतं, ते मी चेक केलं, घालून वगैरे बघितलं वेअर करून कसं दिसतं आहे ते. तर तुम्ही पण नक्की सांगा की हे चांगलं आहे का, चांगलं दिसतंय का. क्वालिटी तर ह्याची चांगली आहे, बट रिटर्न करू की ठेवू तुम्हीच सांगा कशी आहे क्वालिटी. त्यानंतर 4-5 अपॉइंटमेंट होत्या आजच्या, त्या केल्या मी. त्यांची ट्रीटमेंट वगैरे झाली सर्व. त्यानंतर 5 वाजलेले, म्हटलं की आता जेवण करून घेऊ, नाही तर पित्ताचा त्रास आहे, डोकं वगैरे दुखेल. मग मी जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर मनात आलं की बाळूमामांच्या तळावरती जाऊया. आपल्याच भागामध्ये आले आहेत मेंढरं, तर लोक लांब लांब जाते, तर आपल्याच भागात आले आहेत, तर ठरवलं की जायचं. मग आम्ही गेलो बाळूमामांच्या तळावरती, दर्शन वगैरे घेतलं आणि रिटर्न आलो. थँक्यू फॉर वॉचिंग.